शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73873780. भोकरशा येथील तमाम नररत्नांना वंदन करतो। आज म्हणजे आता अर्ध्या तासापूर्वी आम्हालाही माहित नव्हतं की आम्ही जैताने गावात थांबणार आहे। या ठिकाणी योगायोगानं तात्या आमच्या सोबत होते आणि त्यांनी म्हटले की भाऊ आपण थांबायचं का 5 मिनिटं। विठ्ठल भाऊंना विचारलं, म्हणलं यार किती वेळ लागतो ते म्हणे 5 मिनिटं जाताना आपण थांबू शकतो। आणि इतक्या म्हणजे वेळेवर इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं तर कोणीच तिथं नव्हतं, तरी 5 मिनिटात एवढे सगळे आपण या ठिकाणी जमा झाले। आपल्या सर्वांना नतमस्तक होऊन पहिल्यांदा जय मल्हार करतो। म्हणजे अत्यंत खरंच आता बरं भाऊसाहेब, आता खात्री पटली मला की हा शेवटचा लढा आहे, अजिबात डाऊट नाही। धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न हा आमच्या जिव्हाळ्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे। याच्यावर प्रत्येकाची पीएचडी झाली, इतका अभ्यास प्रत्येकाचा झाला, कारण घटनादत्त अधिकार आमचा आहे आणि घटनादत्त अधिकार आम्हाला मिळावा म्हणून खऱ्या अर्थाने या राज्यात पहिल्यांदा स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी हा लढा व्यापक केला। राज्यभर हा लढा मोठ्या प्रमाणात गेला। तेव्हापासून आतापर्यंत बऱ्याच बांधवांनी वेळोवेळी आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे हा लढा लढण्याचा प्रयत्न केला। ज्या वेळी हा लढा कोणीतरी उभा करतय, मग ते आंदोलन कसल्याही प्रकारचं असो, उपोषण असो, रास्ता रोको असो, काय जे असल, त्या प्रत्येक लढ्यामध्ये समाजानं ताकदीनं तनमन धनानं सहभाग दिला। आता हा लढा आपण शेवटचा लढा म्हणतोय। हा शेवटचा लढा जालन्याच्या क्रांतीच्या भूमीतून सुरू झाला आणि आता मुंबईच्या आझाद मैदानातून याचा शेवट होईल। या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण सर्वांनी यावं हे निमंत्रण द्यायला मी आपल्या गावामध्ये आलो। पांडुरंगाच्या या पवित्र मंदिरामध्ये या ठिकाणी जमलो। सर्वांना या ठिकाणी जय मल्हार। आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मोठे भाऊ मार्गदर्शक की जे बऱ्याच वर्षापासून सातत्यानं मी पाहतोय, आम्ही संघर्षामध्ये सोबत आहे, विठ्ठल भाऊ मारणार, अशोक भाऊ ज्यांनी आपले विचार आता व्यक्त केले, खरं म्हणजे त्यांच्यामुळं वेळेवर का होत नाही तर येण्याचा योग आला। नंदुरबार पासून आमच्या सोबत असलेले नितीन भाऊ ज्यांनी हे आंदोलन मोठं करण्यासाठी आतापर्यंत ते माझ्या सोबत कायम आहेत, असे सरपंच संतोष भाऊ काळे, शिवराम भैया वीर, इथली सर्व ज्येष्ठ मंडळी आणि तरुण मित्रांना जय मल्हार। भावांनो, मी आपलाही जास्त वेळ घेणार नाही, कारण बोलायची माझ्यातही ताकद राहिली नाही, उभं राहण्याची आता ताकद राहिली नाही। पहिले शरीर क्षीण झालेलं आहे आणि सातत्यानं सांगितलं पोराला की हे कळलं पाहिजे, की लोकांनाही कळालं पाहिजे की हा संघर्ष किती चाललाय। आम्ही काही फार मोठा तीर मारतोय, फार मोठं समाजावर उपकार करतोय असा विषय नाही येतात त्या, पण ही भावना ज्यावेळेस प्रत्येकाच्या मनात येईल, या भूमिकेत ज्यावेळेस प्रत्येक जण येईल की हा माझा लढा आहे, शेवटचा लढा आहे, हा दीपक बोराडेचा लढा नाहीये। उद्या सर्टिफिकेट मिळालं तर दीपक बोराडेला मिळणार नाहीये, आणि सर्टिफिकेट दीपक बोराडेला मिळालं तरी त्याला नोकरी लागणार नाहीये, कारण होती ती नोकरी मी सोडून आलोय। माझ्या लेकरांना सुद्धा याची गरज नाहीये, कारण मी आजपर्यंत भाऊसाहेब एकाही सरकारी योजनेचा लाभ घेतला नाही। मागच्या काळात तुम्ही पाहिला असेल 40 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार काढला। लोकांनी आमच्यावर काय काय प्रेशर आणलं, काय काय प्रयत्न केले, आम्ही ना कोणी आमिषाला बळी पडलो, ना कोणाच्या बापाला घाबरलो। त्या योजनेमध्ये 40 कोटी रुपये, 10,000 विद्यार्थी आमच्या जालन्यात शिकतात, पण माझ्या मुली प्रायव्हेट शाळेत आहेत, मी 1-1 लाख रुपये वर्षाला देतो। मी योजनेचा लाभ नाही घेतला, कारण ती योजना माझ्यासाठी नाहीये, ती गरिबासाठी आहे, सामान्य माणसासाठी आहे, ज्याची क्षमता नाही शिकण्याची त्याच्यासाठी आहे। मी त्याही योजनेचा लाभ घेत नाही, म्हणजे उद्या सर्टिफिकेट मिळालं काय नाही मिळालं काय माझ्या लेकरांना कळत नाही। मग तुम्ही म्हणसान आमच्या तरी काय गरज लेकराला, तात्या म्हण मला तरी कुठे नोकरी लागणार आहे। हा लढा आपला नाहीच आहे। ज्या लेकरा बाळांसाठी आम्ही जगतो, ज्या लेकरा बाळांसाठी आमचा संघर्ष चालला, त्या लेकरा बाळांच्या कल्याणाची ही लढाई आहे, आमच्या समाजाच्या भविष्याची आणि अस्तित्वाची ही लढाई आहे। म्हणून प्रत्येकानं जर हे ठरवलं, ठीक आहे तुम्ही 2 दिवस 4 दिवस 8 दिवस देऊ शकत नसाल, ज्याला जितका वेळ देता येतो, ज्याला जे करता येतं, ज्याला जे शक्य आहे त्यानं ते जर केलं आणि प्रत्येकानं जर ठरवलं की माझ्या आयुष्यातली शेवटची लढाई आहे, तर मी खात्रीनं सांगतो भावांनो, विश्वास ठेवा, धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातली ही शेवटची लढाई असणार आहे। आम्ही जिंकणार आहे
आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे. मी एक का म्हणतोय, कारण आम्ही वर्षानुवर्ष लढतोय. कित्येक बांधवांनी आमच्या बलिदान दिलं, शेकडो बांधवांनी आपलं रक्त आटवलं, स्वतःचा जीव धोक्यात घातला, उपोषणं केली. हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत. मी तर कदाचित भाऊसाहेब महाराष्ट्रातला पहिला माणूस असेल की राज्याच्या बाहेर मी गुन्हे दाखल आहेत माझ्यावर. म्हणजे मागच्या महिन्यामध्ये राजस्थानला फार मोठं आंदोलन झालं, त्या आंदोलनाचाही माझ्यावर गुन्हा दाखल आहे. म्हणजे इतक्या हजारो लोकांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत. किती वेळ आणि पैसा या लढ्यामध्ये समाजाचा गेला याचं कॅल्क्युलेशन होणार नाही सर. याचा हिशोब लागणार नाही, एवढा पैसा आपला गेला. हे किती दिवस करायचं असं? आणि जे आम्ही केलं, जे आमच्या बापानं केलं तेच आमच्या लेकरांनी केलं पाहिजे का? हे थांबलं पाहिजे कुठंतरी. मग जे बापानं, आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी अमृतरूपी आरक्षण दिलंय, ते आरक्षण आमच्या लेकरा बाळांना भेटून त्यांचं तरी कल्याण झालं पाहिजे. त्यांच्या वाट्याला हा संघर्ष आला नाही पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलंय जालन्याच्या क्रांतीच्या आणि आंदोलनाच्या भूमीतून की आता शेवटचा लढा लढायचा आहे. हा शेवटचा लढा होणार आहे का? तर जे मी म्हणतो म्हणून नाही, जे मी ठरवलं, जी शपथ मी घेतली, ही जर प्रत्येकाने घेतली तर हा शेवटचा लढा होणार आहे. आणि मला खात्री याच्यामुळे की आम्ही संविधानिक मागतोय. संविधानानुसार जी अनुसूचित जमातींची यादी आहे, त्या 47 यादीमध्ये, 47च्या यादीमध्ये आम्ही 36 नंबरला आहोत. आणि आजच्या या काळामध्ये सर, कायदा महत्वाचा नाही, संविधान महत्वाचं नाही. या कायदा असेल नसेल, संविधानात असेल नसेल, ते सुद्धा होऊ शकतं जर राजाची इच्छा असेल तर. आणि राजा, आज देशाचा राजा पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेत. त्यांनी आपण मागच्या काळात पाहिलं 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं. या सबंध देशामध्ये तात्या एक आंदोलन नाही, मोर्चा नाही, निवेदन नाही, उपोषण नाही, काहीच नाही, रास्ता रोको नाही, आणि मोदीजींनी दिलं. का देऊ शकतात? ते राजा आहेत. मग त्याच राजानं पांडुरंगाच्या पंढरीमध्ये लाखो आमच्या समाज बांधवांसमोर सांगितलं होतं की मी जर सत्तेत आलो तर तुमचं आरक्षण देतो. या राज्याचा राजा देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये ज्यावेळेस माझ्यासारखे 9 बांधव उपोषणाला, तुमच्या आमच्यासारखे लाखो बांधव समोर बसलेले होते, जाहीर सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो, आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. आज 11-12 वर्ष झाले, का देत नाही? दोष त्यांचा नाही बांधवांनो. बाबासाहेब म्हणतात अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. तो देत नाही. तो जितका दोषी घेत नाही, आम्ही दोषी आहे. मी एक साधं उदाहरण सांगतो. आपण गाव खेड्यात राहतो. मी तुमच्याकडे आलो, समजा भाऊ मी आलो तुमच्याकडे, भाऊ माझ्याकडे मला फार अडचण आहे, लेकराला दवाखान्यात न्यायचं, मला 2000 द्या. तुम्ही मला उसने दिले, मी 8 दिवसात देतो. द्या, तुमच्या पाया पडलो, तुम्ही मला दिले उसने, आणि मी 8 दिवसांनी देतो म्हणलं. तुम्ही आले 8 दिवसांनी माझ्याकडे दे म्हणले. मी म्हणतो भाऊ जरा अडचण आहे, 8 दिवसांनी देतो. पुन्हा तुम्ही आले 8 दिवसांनी, मी म्हणलं भाऊ पुन्हा 8 दिवसांनी देतो. आता महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, मी तुम्हाला पैसेच देत नाही. मग तुम्ही सरपंचाला सांगता, तात्याला सांगता, सरला सांगता, यार ते दीपक बोर्डेला अडचणीच्या टायमात मी पैसे दिले, दे रे दे रे, हे मला समजून सांगतात. मी हाच म्हणतो देतो, मला पैसे दिलेत विठ्ठल भाऊन, मी देणार आहे, देतो. वर्ष झालं मी देईना. काय करसाल विठ्ठल भाऊ तुम्ही? काय पर्याय आहे तुमच्याकडे मला सांगा. आता 2च पर्याय आहेत. एक तर पैसे सोडून द्यायचे बुलडे म्हणून, नाही तर हातात कांडुकनं घ्यायचं, 2-4 दगड घ्यायचे, 2-4 टगे घ्यायचे सोबत, आणि दीपक बावळेच्या घरी पैसे देतो का फोडू डोकं. पटतंय का? 2च पर्याय आहेत. फडणवीसला सांगायचं एक तर आरक्षण दे, नाही तर आम्ही सांगायचं की आता आरक्षण भेटत नाही, विषय क्लोज. कोणता पर्याय घेणार तुम्ही? आरक्षण दे. कसं दे? पाया पडून तर झालं, सगळं करून झालं. मग आता मुंडक्यावर पाय द्यायचा, नाक दाबायचं, तोंड उघडायचं. ते तोंड उघडणार आहे कुठं? मुंबईत. आपण पाहिलं मागच्या काळामध्ये आपण लोकांना नावं ठेवण्यात वेळ घालवतो, लोकांच्या चुका काढण्यात वेळ घालतो, पण दुसऱ्याचं चांगलं आम्ही कधी घेत नाही. मराठा समाज बांधव 57-58 मोर्चे काढले, जागतिक कीर्तिमान स्थापन केला. मला लोक म्हणतात भाऊ तुम्ही त्याचं उदो उदो करून करता. अरे तुमच्यात नाही ते सांगावं लागतं ना. काय नाव ठेवता लोकांना? पाहणं काय चाललंय तर गप्पा आणू नका. रात्रंदिवस आम्ही इथं फिरतो, हे लोक 10 मिनिटात इथं जमा झालेले आहेत. आता
हे कळलं पाहिजे ना. हा आहे, ही जागृती म्हणतात याला. इथं आल्यानंतर माईक मध्ये अनाऊन्स केल्यानंतर लोक जमा झाले. आता तुम्ही तिथं मोबाईलवर बसल्या बसल्या गप्पा झाडता. 57-58 मोर्चे काढले साहेब, मिळालं नाही. मराठा समाज मुंबईत गेला. सामान्य असो, गरीब असो, शेतकरी असो, व्यावसायिक असो, नोकरदार असो, समाजकारण राजकारणातला माणूस असो, कोणताही माणूस असो, चिखलात बसला. 50 लाखाच्या फॉर्च्युनर मधून उतरला आणि हातात वडापाव होऊन खाल्ला. ज्याचं महिन्याचं लाखोचं कोटीचं इन्कम आहे ते लोक रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपले. हा संघर्ष केला तेव्हा मिळालं ना ते. फुकटात मिळतंय का? मग 4 आयोगांनी नाकारलं, हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तरी मिळतं का? मुंडक्यावर पाय दिला सरकारच्या तिथं जाऊन. आणि आम्ही दे रे बाबा, फडणवीस साहेब दे रे, मोदी साहेब दे रे. अरे वाकू वाकू काना मोडायची वेळ आली ना. मग काय करावं लागलं आता? 16 दिवस उपोषण केलं ना जालन्यात. माणुसकी सांगितलं ना, प्रेमानं सांगितलं ना की फडणवीस हा दीपक बोर्डेचा आवाज नाही. मी बोलतो, शब्द माझे, ही भावना, हा आवाज महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांचा आहे. ही लढाई दीपक बोराडेची नाही. ही लढाई महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांची आहे. हे सांगण्यासाठी आम्ही 24चा इशारा मोर्चा काढला होता. फक्त सांगण्यासाठी की हलक्यात घेऊ नको बाबा देवेंद्र, मजाक मध्ये घेऊ नको. तरी त्याच्यावर दबाव झाला नाही तयार. तो माझ्या मारायची वाट पाहत होता. हे लोक जर नसते तर कदाचित मी आडून बसलो असतो, तो आज तुमच्यात नसतो. हे सगळे लोक पाया पडायला लागले. शेवटी रोडवर जाऊन बसले की तुम्ही जर ऐकणार नाही तर आम्ही तिथं बसतो. आणि मी पण विचार केला की लढाया मरून नाही तर लढून जिंकता येतात. आणि मी ते उपोषण स्थगित केलं. महिना झाला, 2 महिने झाले, चर्चा चालल्या. याला विचार त्याला विचार, भाऊसाहेब प्रत्येकाला विचारतो, फोन लावतो. कोणी म्हणतं कापूस आहे, कोणी म्हणतं सोयाबीन आहे, कोणी म्हणतं पाऊस पडला, कोणी म्हणतं ऊस आहे. म्हणलं कोणाला काय म्हणायचं ते म्हणून द्या. मला वाटतं की लढलं पाहिजे. आम्ही 21 तारीख डिक्लेअर केली. डिक्लेअर केल्यापासून त्याच्या अगोदर बी जे काय 2-4 दिवस दवाखान्यात होतो तेवढे आरामात, ते बी आरामात नव्हते, येणार चालूच होते. एक दिवस मी घरी नाहीये. एक दिवस असा निघाला तात्या की शांतता आहे आणि घरी आहे. तुम्ही आता गाडीत पाहिलं फोन किती चालू आहेत प्रत्येक तालुक्यातून. म्हणजे माझा प्रयत्न काय आहे की मी ज्यावेळेस म्हणतो की माझी शेवटची लढाई आहे तर माझी सगळी ताकद पणाला लावली पाहिजे. मी पूर्ण शक्ती पणाला लावली पाहिजे. ते मी करतोय. माझी तुम्हाला विनंती भावांनो, तुमच्यात जेवढी ताकद आहे, जितकी ताकद तुम्हाला या लढाईमध्ये लावता येते ती तुम्ही लावली पाहिजे. मुंबईला जायची आम्हाला हौस नाही, पण समाजाचाही समज झालाय की मुंबईत जाऊन प्रश्न सुटतो. देवेंद्र फडणवीसला सुद्धा असं वाटलं की एका दीपक बोराडेचा टाइमपास चाललंय. लोक भावनिक म्हणून आले, लोक क्षणिक होऊन आले. हे देवेंद्र फडणवीसला सुद्धा जर ते परीक्षा आम्हाला आमची पाहायची असेल तर आम्ही परीक्षा द्यायला सज्ज झालेलो आहे. मुंबईत येऊनच जर तुम्ही आमचं म्हणणं समजून घेणार असाल तर आम्ही यायला सज्ज झालेलो आहेत. आणि उद्या हारला तर दीपक बोराडे हारणार नाही. मी शपथ घेतलेली आहे की सर्टिफिकेट मिळालं तरी शेवटची लढाई आणि नाही मिळालं तरी शेवटची लढाई. हार झाली तर समाजाची हार होणार आहे. उद्या लढाई फसली तर समाजाची फसणार आहे. भविष्य खराब झालं तर आमच्या लेकरा बाळांचं होणार आहे, दीपक बोराडेचं नाही होत. म्हणून फडणवीस जर आपली परीक्षा घेणार असेल तर आम्ही ते परीक्षा द्यायला सज्ज झालं पाहिजे. सगळ्यांनी ताकदीनं तनमन धनानं मुंबईला यावं ही विनंती करायला आम्ही आपल्यामध्ये आलोय. प्रत्येक वेळेस काय होतं, लढाई लढणारा प्रामाणिकपणे लढतो, समाज त्याच्यापेक्षा डबल प्रामाणिकपणे तनमन धनानं साथ देतो. पण आमचा थोडासा जेनेटिक प्रॉब्लेम आहे सर. आमच्यामध्ये साधेपणा, भोळेपणा जरा जास्त भरलेला आहे. तो आमच्यासाठी दुर्गुण झालेला आहे. आमच्यामध्ये अज्ञान प्रचंड आहे. राजकीय अज्ञान, ऐतिहासिक अज्ञान तर आमचं प्रचंड आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास घडू शकत नाही. दुर्दैवानं आमचा इतिहास आम्ही विसरलो की या देशाचा निर्माता सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे आम्ही वंशज आहे. जगात जागतिक महासत्ता बनवणाऱ्या सम्राट अशोकाचे आम्ही वंशज आहे. आटके पार झेंडे मराठ्यांनी फडकवले हा आम्ही माहीत शिकवलं. पण ज्या मराठ्यांनी झेंडे फडकवले त्या सुभेदार मल्हारराव होळकरांचे आम्ही वंशज आहे. छत्रपती शिवरायांनंतर खऱ्या अर्थानं स्वराज्य या धर्तीवर जर कुठं प्रस्थापित झाला असेल तर ते लोककल्याणकारी राज्यकर्त्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे आम्ही वंशज आहे.
जगत जेत्या इंग्रजांना आपल्या पायाशी लोळायला लावणाऱ्या महाराजा यशवंतरावांचे आम्ही वंशज आहे. या देशाच्या आद्य महिला स्वातंत्र्य वीरांगना भीमाई होळकर आम्ही यांचे वंशज आहे. आमचा इतिहास ज्यावेळेस म्हणजे आम्ही जर ठरवलं तर पेशव्याला गादीवर बसवून पेशव्याचा जय जयकार आटके पार अफगाणिस्तानच्या अब्दालीच्या छाताडावर पाय रोवून झेंडा रोवण्याचं काम होळकरांनी केलेलं आहे. त्याच होळकरांशी पंगा घेतल्यानंतर आमचे यशवंतराव पाया पडत होते पेशव्यांच्या की आमच्या भावाला सोडा. यशवंतरावांची पत्नी कैद, मुलगी कैद, विठोजी राजांच्या मुंडक्यावर हत्तीचा पाय देऊन त्यांचा तिथं खून केला. आणि मग ज्यावेळेस यशवंतराव होळकर इकडे पुण्याच्या दिशेने चालून आले तर पेशवा पळाला आणि वसईला जाऊन इंग्रजांना मिळाला. हा इतिहास आहे. होळकरांच्या वंशजांनी धनगरांनी जर तुम्हाला सत्तेत बसवलं तर धनगर यशवंतराव अंगात आल्यानंतर तुम्हाला सत्तेपासून कोसो दूर नेऊन टाकू शकतात. हा आमचा इतिहास आहे. तो इतिहास सांगण्याची वेळ आलेली आता. या इतिहासाची आम्हाला आठवण करून घेण्याची आणि सरकारला या फडणवीसला आठवण करून देण्याची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी आता सज्ज झालं पाहिजे ही विनंती करायला मी तुमच्यामध्ये आलेलो आहे. मला माहितीये तुमचं गाव जागरूक आहे. आता तर खात्री झाली की 10 मिनिटांमध्ये जर तुम्ही इतके लोक जमू शकता तर तुम्ही जागरूक आहात यात शंका नाही. पण मी विनंती करून भावांनो थोडी जागरूकता वाढवा लागेल. आज ज्या पद्धतीनं मी तुमच्यामध्ये आलो योगायोगानं भाऊ सोबत आहेत, तात्या आहेत. हे आमची गाडीत चर्चा झाली की तुम्ही गावोगाव गेलं पाहिजे. मी आपल्याला विनंती करत एकानं काहीच होत नाही, एकीनं काही होऊ शकतं. एकटा दीपक बोराडे काहीच करू शकत नाही. हे सगळे जाव म्हणतील की आम्ही दीपक बोराडे, सगळे ज्यावेळेस मैदानात येतील की आम्ही दीपक बोराडे, आता लढाई आहे तेव्हा लढाई जिंकल्या जाईल. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आता ही लढाई हातात घ्यावी. ज्याला जे शक्य आहे, ज्याला एखाद्या गावात जाऊन बोलता येईल, लोकांना सांगता येईल, त्यांनी ते करावं. ज्याला काहीच करता येत नाही त्याने घरी बसल्या बसल्या मोबाईल आपल्या हातातलं या आत्ताच्या जगातलं युगातलं सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे. क्रांती घडवण्यासाठी सगळ्यात मोठं साधन आहे. तसंही या साधनाचा उपयोग आम्ही गुड मॉर्निंग गुड नाईट याचा वाढदिवस त्याला शुभेच्छा दे, या नेत्याचा उदो उदो, त्या पक्षाचा जय जयकार, या संघटनेचा उदो उदो याच्यात खर्ची घालतो. येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, आमच्या लेकराबाळांचं कल्याण होत नाही, तोपर्यंत या मोबाईलचा उपयोग फक्त धनगर एसटी आरक्षण लढ्यासाठी करावा ही विनंती करतो. तुमचा मोबाईल उघडला की धनगरांचं पिवळं वादळ दिसलं पाहिजे. तुम्ही फेसबुक कोणाही ओपन केलं की त्यात दिसलं पाहिजे की मल्हार मावळे मुंबई पिवळी करण्यासाठी सज्ज झालेत. तुमचा व्हॉट्सअप उघडला की तुम्ही म्हणलं पाहिजे आमच्या जयतान्यातून 20 नाही 50 गाड्या घेऊन आम्ही मुंबईला चाललो. तुमचं इंस्टाग्राम उघडलं की इंस्टाग्रामवर एकच मेसेज आला पाहिजे साक्री तालुक्यातून 500 गाड्या मुंबईला चालल्या. हे मेसेज ज्यावेळेस येतील, ज्यावेळेस एकानं ज्योत जलाते चलो, ज्यावेळेस तुम्ही हे सगळे असे पेटून उठतील, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो काही लढाया अशा इतिहासात झाल्यात की त्या लढाईच्या अगोदर जिंकल्या गेल्यात. काही लढाया अशा झाल्या की एका दिवसात जिंकल्या गेल्या. काही लढाया अशा झाल्या की त्या वर्ष 2 वर्ष पण चालल्या. तुम्हाला ठरवायचंय भावांनो, तुमची लढाईच्या अगोदर जिंकायची म्हणजे 21च्या अगोदर जिंकायचं का 21ला जिंकायचं का 10 वर्ष जिंकायचं हे आपल्याला ठरवायचंय. जितक्या ताकदीनं आपण तयारी करू युद्धाची सज्जता, ही सज्जता जर या सरकारनं पाहिली, सोशल मीडियावर प्रचंड वाच आहे, त्यांनी जर पाहिलं की 21 तारखेला राज्याच्या प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येनं गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या, आपल्याला मुंबईला येऊ देणार नाही. तिथंच रस्त्यात म्हणतील की आता धनगर बांधवांनो सांगा तुमचं काय म्हणणं आहे, आम्ही चुकलो, इतके वर्ष आम्ही तुम्हाला फसवलं, आता हे देऊन टाकतो. आणि तुमची सज्जता जर काही नसली तर मग ते मुंबईत येऊ देतील. मुंबईत आल्यानंतरही जर 21 तारखेला जर आपली संख्या जास्त तिथं आली तर ते घाबरतील, नाही आली तर म्हणतील चालू द्या. मग 8 दिवस 15 दिवस महिना 2 महिने जिंकू नाही जिंकू मी खात्रीने देऊ शकत. जर प्रत्येकानं ठरवलं की माझ्या आयुष्यातली शेवटची लढाई मला पूर्ण ताकदीनं ही लढायची तर आपण ते जिंकणार आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. आपल्या पै पाहुण्यांना, दोस्त मित्रांना, आजूबाजूच्या लोकांना आपण ज्यावेळेस फोनवर बोलतो इकडच्या तिकडच्या, अरे तुझ्या नगरपालिकेत कोण आला आणि ग्रामपंचायतला कोण पडला, जिल्हा परिषदला कोण येणार आहे, काही घेणदेण नाही याच्याशी आपल्याला. ज्याला याचं घेणदेण आहे त्याच चाल द्या. आपण एकच फोन लावला त्याला विचारायचं, अरे आमच्या जैताना 50 गाड्या तयार झाल्या, तुमच्या
वाघापूर मधून किती गाड्या येऊ राहिल्या? आमच्या इथं तर 10 गाड्या फक्त महिलांच्या आहे, 10 गाड्या मुलांच्या आहे ड्रेसवर. मी म्हणलं मुलांना आमच्या घ्यायचं सर का? 2 गोष्टी होतील. सरकार आपल्याला घाबरत नाही, त्यांना माहिती आहे आपल्याला चिवत्या बनवणं सोपं आहे, आपल्याला फसवणं सोपं आहे. पण ही क्रांतीची ज्वाला, या संघर्षाची आग जर लेकरांच्या मनात गेली तर उद्या लेकरं आपल्यासाठी घातक होतील. हा एक त्याला मेसेज जाईल. आणि दुसरं, या लेकरांना कळलं पाहिजे की त्यांना जे मिळणार आहे, जे मिळतंय हे फुकट मिळत नाही. कारण फुकटात मिळालं तर किंमत राहत नाही. त्यांना कळलं पाहिजे की आमच्या या आरक्षणासाठी कित्येक भावांनी आमचं जीवन गमवलंय, बलिदान दिलंय. कित्येक बांधवांनी आपलं रक्त आटवलंय, उपोषण केलं. हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत. समाजाचा किती वेळ आणि किती पैसा खर्च झाला याचा हिशोब लागत नाही. ही जाणीव त्या लेकरांना सुद्धा असली पाहिजे. म्हणून आपल्या लेकरांना सुद्धा शाळेच्या गणवेशात मुंबईमध्ये आणायचं. हातात पुस्तक घेऊन आपले लेकरं रस्त्यावर बसतील, त्या आझाद मैदानात बसतील, अभ्यास करतील. हाही एक वेगळा इतिहास होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या लेकरा बाळांसह मुंबईला या. हा एक मीडियाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत हा मेसेज जास्तीत जास्त पोहोचवावा ही विनंती करतो. परत एकदा अत्यंत वेळेवर, म्हणजे आम्ही, मला वाटतं या वाघापूरच्या जवळपास असताना तात्यांनी फोन केला, आमचं कन्फर्म झालं, 5 मिनिटं थांबू. आमचे भाऊसाहेब विठ्ठल भाऊ होत होते, 5-10 मिनिटाच्या वर नाही. आणि मी म्हणलं अरे बाबा थांबूच नका, कारण मी खरं सांगतो, मी हे तुम्ही आले म्हणून इतका आवाज निघू राहिला, नाही तर खरंच सांगतो मला उभं राहायची ताकद नाही, बोलायची ताकद नाही. एक दिवस असा नाही की 24 तास कुठंतरी शांतता आहे. परवा दिवसभर जळगाव, काल इंदोर, तिथे इंदोरचा कार्यक्रम केला, समाज बांधवांच्या भेटीगाठी, रात्री उशिरा दोंडाईच्याला पोहोचलो. सकाळपासून असंच हे सगळं चालू आहे. आता जातो केव्हा, झोपतो का, उद्या सकाळ पुन्हा असंच आहे. परवा 3-4 दिवस पुन्हा परभणी, मग अकोला, मग पुन्हा नाशिक, पुणे, मुंबई, हे कंटिन्यू असा प्रोग्राम ठरलेला आहे. एक दिवसही फक्त घरी 2-3 दिवसात, 4 दिवसात घरी जाणं होतं. बॅग बदलायचे, कपडे बदलायचे, पुन्हा गाडीत बसायचं, पुन्हा पळायचं. हे ऊर्जा, जसं उपोषणामध्ये सुद्धा हे लोक ज्या ताकदीने येत होते तर ती ऊर्जा मिळत होती, तशी ऊर्जा तुम्ही आल्यामुळे मिळाली. तुमचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय मल्हार.